पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसंदर्भात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन। महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे विविध प्रकारचे प्रश्न कर्जमाफीच्या संदर्भात होते। अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। याविषयी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या कशा प्रकारे सोडवायच्या यासाठी वेगवेगळ्या भागात शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या संबंधाने असणारे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले। आणि या शेतकरी मेळाव्यामध्ये भाजपचे आमदार विजय राहंगडाले हे प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार असे आश्वासन त्यांनी दिले। सरोज कावळे, ब्युरो हेड, गोंदिया। आज गोरेगाव तालुक्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली शेतकरी कर्जमाफी मुक्ती आणि त्या अनुषंगाने सगळ्या लोकांना त्याबद्दल माहिती व्हावी, प्रसार व्हावा व कर्जमुक्तीमध्ये जे शेतकऱ्याचे नाव आले नाही अशा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करावा या दृष्टिकोनातून गोरेगाव तालुक्याचे जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक सन्माननीय दुर्गाभाऊ ठाकरे यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं। विजय राणेजी आणि दुर्गाभाऊ या कार्यक्रमाला प्रामुख्याने हाताळत आहेत आणि त्या अनुषंगाने भरपूर मात्रामध्ये शेतकरी बंधू यांच्या समस्या दूर करण्यात आला व ज्या शेतकऱ्यांना ह्याचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळावा ह्याकरता प्रयत्न करण्यात येणार आहे। आपल्या महाराष्ट्र सरकारने, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस ह्या सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना लागू केली आणि ह्या योजनेबद्दल पुष्कळ सारे शेतकरी कन्फ्यूज स्थितीमध्ये चालत होते। कोणी शेतकरी 2008 पासून कर्ज माफ झाला का, कोणी शेतकरी रूपांतरचा कर्ज माफ झाला का, कोणी या शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीमध्ये नाव आले परंतु त्याचे थंब लागत नव्हते, असे पुष्कळ सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत होते। ते असमजच्या स्थितीमध्ये होते। म्हणून आम्ही सर्व विविध सेवा सहकारी संस्थामार्फत व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत जी सरकारची योजना आलेली आहे त्या योजनेबद्दल माहिती देण्याकरिता संपूर्ण गोरेगाव तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद आहेत आणि 6 जिल्हा परिषदमधून आपला 9 ऑगस्ट क्रांती दिवस आहे आणि क्रांती दिवसाच्या निमित्त शेतकऱ्यांच्या क्रांतीसाठी कुराडी जिल्हा परिषद शहीद जाम्या तिम्या स्मारक ह्यामधून आम्ही सुरुवात केलेला आहे आणि गोरेगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आम्ही ह्या योजनेबद्दल समजूत घातलेली आहे।